साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्। भैया ते फास्ट काढा ना बरं इकडे. आमचे पूजनीय गुरु भक्तीजी नामचं नमन विश्वंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान विचार आणि त्यागांना अभिवादन. छान आवाज गौरवणीय महासंघरत्नाची अनुमती घेऊन आपण हा भाग सुरू करू. सर्वांना आवाज येतोय ना व्यवस्थित? हो हो व्यवस्थित येतो. ओके ओके. आजचा विषय भगवान बुद्धांचा भिक्षू प्रति निरपेक्ष भाव. संघाबद्दल संचलन करण्यासंदर्भात आणि न करण्यासंदर्भात आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याचं आकलन करून घेऊया आपण या भागामध्ये. तर राजा मिलिंदाने प्रश्न केलाय भंते नागसेनास. प्रश्न अशा स्वरूपाचा आहे. भंते नागसे, एकदा भगवान बुद्ध म्हणाले होते की हे आनंद, तथागतांना असे कधी वाटत नाही की मीच केवळ भिक्खू संघाचे संचलन करीत आहे किंवा भिक्षू संघाने माझेच अनुकरण करावे. भगवान बुद्धांनी असे म्हटले होते आनंदाला की आनंद, मला असे कधीच वाटत नाही की मीच केवळ भिक्खू संघाचे संचलन करीत आहे. संचलन म्हणजे मीच चालवत आहे किंवा संघाने माझे अनुकरण करावे असे देखील. सोबतच मैत्रेय सम्यक संबुद्धाच्या स्वाभाविक गुणांची प्रशंसा करताना त्यांनीच असेही म्हटले आहे की ज्याप्रमाणे मी सध्या शेकडो भिक्षूंच्या संघाचे संचालन करीत आहे त्याचप्रमाणे ते हजारो भिक्षूंच्या संघाचे संचालन करतील, असं भगवान बुद्ध म्हणाले. या ठिकाणी राजा मिलिंदाला म्हणायचं आहे की भंते नागसे, मीच या भिक्खू संघाचे संचालन करीत आहे किंवा समस्त भिक्खूंनी माझेच अनुकरण करावे असे जर भगवान बुद्धास वाटत नसेल तर मैत्रीय बुद्धांसंबंधी बोलताना त्यांनी काढलेले उद्गार खोटे ठरतात. आणि मैत्रीय बुद्धांसंबंधी काढलेले उद्गार जर खरे मानावे तर संघ संचलनासंबंधी स्थविर आनंदाजवळ केलेले त्यांचे कथन खोटे ठरते. हे सुद्धा एक कोडे आहे. आपण कृपा करून ते उकलून सांगावे. की म्हणजे भगवान बुद्धांनी काय म्हटलं आनंदाला की आनंद, मला असं कधीच वाटत नाही की मी संघाचे संचलन करीत आहे किंवा संघाने माझेच अनुकरण करावे असं मला कधीच वाटत नाही. परंतु दुसऱ्या एका ठिकाणी जे भविष्यात होणारे बुद्ध आहे त्यांचं नाव मैत्रेय सम्यक संबुद्ध आहे. मग या मैत्रेय सम्यक संबुद्धांबद्दल बोलताना भगवान म्हणतात आनंदाला की आनंद, जसं मी शेकडो भिक्षूंचं संचालन करतो त्याच पद्धतीने मैत्रेय बुद्ध ज्यांच्या स्वाभाविक गुणांची प्रशंसा करताना म्हणतात की मैत्रेय बुद्ध हजारो लोकांचं हजारोच्या संख्येने असलेल्या भिक्खूंचं संचालन करतात. मग या ठिकाणी संचालनाचा विषय आला की एके ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात की मला असं वाटत नाही की मी संघाचं संचालन करतो किंवा त्यांनी माझे अनुकरण करावे. पण दुसऱ्या ठिकाणी असंही म्हणतात की भविष्यात उत्पन्न होणारे जे सम्यक संबुद्ध आहेत, मी जसं शेकडो भिक्खूंचं संचालन करतो तसं ते हजारो भिक्खूंचं संचालन करतो. मग हे सुद्धा एक प्रकारचे कोडे आहे. कृपा करून तुम्ही मला हे उकलून सांगा असं राजा मिलिंद भंते नागसेन असतात. भंते म्हणतात, महाराज, भगवान बुद्धांनी आनंदाजवळ काढलेले उद्गार आणि मैत्रेय बुद्धांच्या स्वाभाविक गुणासंबंधाने काढलेले उद्गार दोन्ही बरोबर आहेत, दोन्ही खरे आहेत. परंतु महाराज, या प्रश्नातील एकाचा अर्थ साववेश असून दुसऱ्याचा अर्थ निरवशेष आहे. एकाचा अर्थ सावशेष असून दुसऱ्याचा अर्थ निरवशेष आहे. महाराज, भगवान बुद्ध मला अनुयायी हवेत म्हणून ते कोणाच्या पाठीमागे लागत नाही, तर अनुयायी त्यांच्या मागे येतात. महाराज, हा मी आहे किंवा हे माझे आहे असा लोकांचा केवळ समज असतो, परंतु परमार्थात असे काहीच आढळून येत नाही.
महाराज, भगवान बुद्ध प्रेम बंधनापासून सर्वथा मुक्त झालेले असतात. त्यांच्या मनात कोणाच्याही प्रती आपलेपणाची भावना उरलेली नसते, की हे माझं आहे. आपलेपणाची म्हणजे काय? हे माझं, हे मी आहे, हे मी करतो. अशा पद्धतीची कुठलीच भावना भगवान बुद्धांमध्ये उरलेली नसते. हे माझे आहे याबद्दलचा भ्रम सुद्धा भगवान बुद्धात उतरलेला नसतो. असे असूनही भिक्खू संघ मात्र त्यांनाच आपला संचालक मानून तसे आचरण करतो. असं असून सुद्धा भिक्खू संघ काय म्हणतो, की भगवान बुद्धच आमचे संचालक आहे, असे मानून ते भगवान बुद्धांचं अनुकरण करतात. महाराज, पृथ्वीवर राहणाऱ्या समस्त जीवमात्रांचा आधार पृथ्वी असली तरी तिला कधीही वाटत नाही की हे सर्व माझेच आहे. जशी एखादी पृथ्वी असते. पृथ्वी ही संपूर्ण सजीव सृष्टीचा आधार आहे. तिच्यावरच सर्व प्राणी राहतात. सर्व झाडे, नद्या, ओढे, नाले हे सर्व तिच्यावरूनच वाहतात. परंतु त्या पृथ्वीला असं मनस्वी कधी वाटत नाही की हे सर्व माझं आहे. हे सर्व माझेच आहे. महाराज, याप्रमाणे भगवान बुद्धांना सुद्धा कधीही वाटत नाही हे सर्व माझेच आहे. याचप्रमाणे भगवान बुद्ध सर्वच मानवास आधारभूत असून ते जीवन कंठतात. ते केवळ दुसऱ्यांना आश्रय देण्यासाठी. परंतु चुकून देखील त्यांच्या मनात असे येत नाही की हे फक्त माझेच आहे, अशी त्यांची भावना मुळातच नसते. महाराज, एखाद्या पावसाचा प्रचंड ढग पावसाचा वर्षाव करून गवत, झाडे, पशु किंवा मनुष्याची वृद्धी करतो. एखादा पावसाचा ढग प्रचंड पावसाचा वर्षाव करून गवत, झाडे, पशु किंवा मनुष्याची काय करतो? वृद्धी करतो. त्याच्या कुळतंतूची जोपासना करतो. त्याच्या वर्षावाने सर्वांना जीवदान मिळते. तरी पण त्यास असे कधी वाटत नाही की हे सर्व माझेच आहे. मीच यांचा पालन करता आहे. महाराज, याचप्रमाणे भगवान बुद्ध सर्व प्राणी मात्रास पुण्यरूपी चांगले गुण देऊन जीवनदान देतात आणि त्यांना पुण्याचे वाटेकरी बनवतात. त्यांच्यामुळे सर्वांना पुण्यकर्माची जाणीव झाली आहे. तरी पण ते चुकून देखील अशी अपेक्षा करत नाही हे माझेच आहे, असे आपलेपणाचे किंवा परकेपणाचे भाव त्यांना नसतात. का? की या भावनांपासून ते वर गेलेले आहे, मुक्त झालेले आहे, वर उठलेले आहे. ठीक आहे बनते नागसे, आपण हा प्रश्न अगदी स्वच्छ करून दिला, योग्य तर्काने समजावून सांगितले, गुंतावळा उकलून दिला, गाठ उकलून दिली, अंधारात प्रकाशासाठी मशाल पाजळली, धर्मविरोधकांच्या तोंडावर चांगलीच चपराक दिली आणि बुद्ध श्रावकांना ज्ञान दृष्टी दिली, असं राजा मिलिंद बनते नागसेना म्हणतात. खरे बुद्ध या अनुयायी बदलू शकत नाही. जे खरेच बुद्धांना शरण गेलेले आहे ते बदलू शकत नाही. या संदर्भात आपण बघूया. म्हणते नागसेन, तुम्ही लोक म्हणता की बुद्ध अनुयायी कधीही आपल्या निष्ठेपासून विचलित होत नाही. जे बुद्धांचे अनुयायी झालेले आहे असे बुद्धांचे अनुयायी कधीही बुद्धांच्या निष्ठेवरून ढळत नाही किंवा विचलित होत नाही. सोबतच असे म्हणता की देवदत्त आपल्या एकाच वेळी 500 भिक्खूंना घेऊन वेगळा संघ स्थापन करण्याकरता निघून गेला. ही गोष्ट खरी आहे काय? म्हणते नागसेन, जर पहिली गोष्ट खरी मानावी की देवदत्त म्हणजे भगवान बुद्धांचे अनुयायी कधीही ढळत नाही, ही जर गोष्ट खरी मानावी, तर देवदत्त 500 भिक्खूंना बाजूला घेऊन जाऊन त्याने वेगळा संघ स्थापन केला, ही गोष्ट खरी ठरते. आणि देवदत्ताने 500 भिक्खू एकाच वेळेस नेले होते, हे जर खरे मानले तर बुद्ध अनुयायी आपल्या निष्ठेपासून कधीही ढळू शकत नाही. हे जे खरे मानले तर हे खोटे ठरते. हे सुद्धा अतिशय कठीण कोडे असल्यामुळे आपल्या समोर ठेवले आहे. याची उकल करणे महाकठीण आहे. मोठा भ्रमजाळ आहे. यात मनुष्य सहज फसला जातो, गोंधळून जातो, जाळांनी झाकला जातो, बांधला जातो. तेव्हा आपण इथे विपक्षी लोकांच्या तर्काचे खंडन करण्यामध्ये आपले ज्ञानाचे बळ दाखवा, असं राजा मिलिंद बनतेनागसेन तर बनतेनागसेन म्हणतात, महाराज, यथार्थः निष्ठावंत बुद्ध अनुयायी विचलित होऊ शकत नाही आणि देवदत्ताने आपल्या संगती 500 भिक्खूंना
संघातून फोडून नेले होते. हे दोन्ही विधाने खरी आहेत. महाराज, मार्ग भ्रष्ट करणारा तसा जर बलवान असेल तर तो इतरांना मार्गभ्रष्ट करू शकतो. महाराज, मार्ग भ्रष्ट करणारा तसा बलवान असेल तर तो इतरांना मार्गभ्रष्ट करू शकतो. महाराज, मार्ग भ्रष्ट करणारा जर इतका चालाक असेल तर असा कोण आहे की तो कुमार्गाने जाणार नाही. आई व मुलात सुद्धा वितुष्ट निर्माण करून एक दुसऱ्यांपासून वेगळे केले जाऊ शकतात. पिता पुत्रांना देखील एक दुसऱ्यांपासून विरुद्ध केले जाऊ शकते. बहीण भावात सुद्धा भांडणे उभे करता येते. दोन मित्रांना परस्परांच्या विरुद्ध करता येते. नावेच्या सर्व पाट्या एकत्र जोडल्या असून देखील पाण्याच्या लाट्यांमुळे वेगवेगळे होतात. हवेच्या माऱ्याने गोड गोड फळांचे वृक्ष देखील उन्मळून पडतात. लोखंडाच्या हातोडीने सोन्याचा सुद्धा चुरा होतो. महाराज, परंतु विज्ञ म्हणजे शहाणे लोक असे करू शकत नाही. बुद्ध आणि पंडित लोकांच्या मनात चुकून देखील बुद्ध अनुयायात फूट पाडावी असे कधी येत नाही. महाराज, बुद्ध अनुयायात कधी फूट पाडली जाऊ शकत नाही असे जे म्हटले आहे त्याचे काही विशेष कारण आहे. कोणते बरे कारण आहे ते? असं का म्हटलेले आहे की बुद्ध अनुयायांमध्ये फूट पाडल्या जाऊ शकत नाही? महाराज, भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायांना कठोर बोलल्यामुळे, त्यांच्यावर रागावल्यामुळे, त्यांना टाकून बोलल्यामुळे, काही अपशब्द अपमानित केल्यामुळे किंवा स्वतःच गैरवर्तन केल्यामुळे त्यांचे अनुयायी कधीही बिघडले असतील असे आजपर्यंत तरी ऐकिवात आहे काय? आहे का आपल्या ऐकिवात? नाही. याच कारणाने म्हटले जाते बुद्ध अनुयायांना कधीही त्यांच्या निष्ठेपासून विचलित केले जाऊ शकत नाही. महाराज, बुद्धांच्या 9 लोकांपैकी कुठेतरी एखाद्याला तरी कोणत्या बोधिसत्वाने अनुयायांना त्याच्या निष्ठेपासून विचलित केल्याचे उदाहरण आपल्या ऐकिवात आहे काय? सांगितलं नाही बनते. असे कधी पाहण्यात किंवा ऐकण्यात अजूनपर्यंत तरी आले नाही. म्हणून आपण म्हणता तेच बरोबर आहे असे मी मानतो, असा राजा मिलिंद या ठिकाणी म्हणतो. खरं आहे, जे मी त्या दिवशी सांगितलं की ज्यांची श्रद्धा मुळापर्यंत आहे, इंद्रखील सारखी आहे. इंद्रकील म्हणजे तो जेवढा जमिनीच्या वर आहे तेवढ्या जमिनीच्या खाली आहे. असा जो इंद्रकील आहे, अशा इंद्रकिलाला चारही दिशेने वारा डगमगू शकत नाही. म्हणजे अशा दृढ भगवान बुद्धांच्या धम्मात श्रद्धा असलेल्या लोकांना कोणीही विचलित करू शकत नाही. पण ज्यांचे श्रद्धेचे मूळ खोलवर गेलेले नाही अशा लोकांना मात्र लोक विचलित करू शकतात. जसे की उंच असलेले झाड ज्यांची मुळं अधिक खोल गेलेली नाही अशा झाडांना वारा सहजरित्या खाली पाडून टाकतो. परंतु जे झाड खूप खोलवर आहेत, त्यांची मुळं खूप खोलपर्यंत आहेत, अशा झाडांना कधीही वारा उन्मळून टाकू शकत नाही. याच उदाहरणाप्रमाणे भंते नागसेनाने राजा मिलिंदाला समजावून सांगितले आणि राजा मिलिंदाने ते मान्य केले. प्रकरण 3 सुरू होत आहे, योगी कथा. योगी कथा खूप सुंदर आहे आणि उपासक, भिक्षू आणि बऱ्याचशा गोष्टी संदर्भात त्यात येतं. योगी कथामध्ये पहिली योगी कथा आहे. योग ही प्रश्न आहे. उपासकाने सदैव भिक्षूचा आदर केला पाहिजे. चांगला म्हणजे विषय आहे. तर आपण बघूयात का आदर केला पाहिजे, कोणत्या कारणाने आदर केला पाहिजे, का म्हणून आपण भगवंताचा अनादर म्हणजे भगवंताच्या भिक्षू संघाचा अनादर नाही केला पाहिजे, या संदर्भात आपण जाणणार आहोत. समजून घेऊयात. म्हणते नागसेन, भगवान बुद्धांनी सांगितले आहे की हे वशिष्ठ, वसिष्ठ नावाचा एक ब्राह्मण होता, एक व्यक्ती होता, त्याला भगवान म्हणतात, हे वसिष्ठ, जगात धम्म हाच सर्वश्रेष्ठ आहे. मग तो या जन्मी असो की कोणत्याही जन्मी असो. तरी पण श्रोतापन्न पदाचा लाभ केलेला एखादा ग्रहस्थ म्हणजे ज्यांचे आता आपल्या त्या पदावरून पतन होणे शक्य नाही असे जाणून घेतले आहे, परंतु असे असूनही एखाद्या अज्ञानी भिक्षूला किंवा श्रामणेराला प्रणाम करतो आणि त्यांचे उठून उभे राहून स्वागत करतो. म्हणते नागसेन,
धम्म हा जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, तो मग या लोकी असो किंवा कोणत्याही लोकी. हे जर खरे असले तर धर्माचरणाने श्रोतापन्न पद प्राप्त केलेले एखादा गृहस्थ एकदमच अज्ञानी भिक्षूला किंवा श्रामणेराला प्रणाम करतो आणि उठून उभा राहतो, त्यांचे स्वागत करतो, हे शोभनीय वाटत नाही. आणि जर श्रोतापन्न ग्रहस्थाने एखाद्या अज्ञानी भिक्षूस किंवा श्रामणेरास प्रणाम करणे यथार्थ योग्य असेल तर धर्म हाच जगात सर्वश्रेष्ठ आहे असे मानणे चुकीचे ठरते. हे एक कठीणच कोडे आहे. भंते कृपा करून याचे स्पष्टीकरण करून सांगा, जेणे विरोधकांना सडेतोड उत्तर मिळेल. मुक्तीच्या 4 अवस्था आहेत: श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अर्हत. आणि या चारही अवस्था धर्माच्या योगानेच, धम्माच्या मार्गाने किंवा धम्माच्या मार्गपथावर चालल्यानेच प्राप्त होतात. समज एखादा ग्रहस्थ आहे आणि त्यांनी मुक्तीची पहिली अवस्था प्राप्त केलेली म्हणजे तो श्रोतापन्न पदाला प्राप्त झाला, म्हणजे आता त्याचं त्या पदावरून कधीही पतन होणार नाही, अशा मुक्त अवस्थेच्या पदावर तो प्राप्त झालेला आहे. तर असा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झालेला जर एखादा ग्रहस्थ असेल आणि समोर जर एखादा अज्ञानी भिक्षू की ज्याला धम्माचं नॉलेज नाही, पण तो नवीन नवीन प्रयोजित झाला, परंतु त्याला धम्माचं अजूनही नॉलेज नाहीये, अशा भिक्षूसाठी त्या श्रोतापन्न पद प्राप्त असलेल्या व्यक्तीनं उठून उभा राहावं का, त्याला वंदन करावं का, हे अशोभनीय वाटतं. म्हणते जर भगवान बुद्धांचे शब्द खरे मानले की धम्म हा सर्वश्रेष्ठ आहे, तर धम्माच्या योगाने श्रोतापन्न पद प्राप्त होते. आणि श्रोतापन्न पद प्राप्त केलेला व्यक्ती जर एखाद्या अज्ञानी भिक्षूला वंदन करत असेल किंवा उठून उभा राहत असेल त्याच्या आदरासाठी, तर हे गोष्ट खोटे ठरते की धम्म हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि जर अज्ञानी भिक्षूला उठून उभं राहून किंवा वंदन केल्या जाते, हे जर गोष्ट मानावी, तर धम्मच हा सर्वश्रेष्ठ आहे, हे मानणे खोटे ठरते. कृपा करून याही तत्वाचं तुम्ही काय करा, या सिद्धांताचं सुद्धा बिमोड करा, उकलन करा, ज्याने विरोधकांना सडेतोड उत्तर भेटेल. मग भंते नास्तिक काय म्हणतात बघूया. महाराज, जगात धम्मच हा सर्वश्रेष्ठ आहे आणि श्रोतापन्न नामक उच्चपदी पोहोचलेल्या उपासकाने एखाद्या अज्ञानी भिक्षूला किंवा श्रामणेराला वंदन केले पाहिजे व उठून उभे राहून त्यांचे स्वागत केले पाहिजे. या दोन्ही गोष्टी संयुक्तिकच आहेत. महाराज, असे करण्याचे कोणते बरे कारण आहे? का बरं एखादा भिक्षू अज्ञानी असेल आणि एखादा उपासक कितीही विद्वान असला धर्मामध्ये किंवा त्यांनी कितीही उच्च अवस्था प्राप्त केली असेल, तरीही त्यांनी भिक्खूला किंवा श्रामणेराला वंदन का करावे? हे करण्याचे कारण काय आहे बरे? महाराज, श्रमण भिक्षू होण्यासाठी 20 श्रेष्ठ गुण आणि बाहेरील 2 लक्षणे असावे लागतात. भिक्षू होण्यासाठी असे 20 श्रेष्ठ गुण असतात आणि बाहेरील 2 असे गुण असतात, जे बाह्य गुण म्हणतात. असे लक्षण असल्यामुळे, त्यामुळे ते अज्ञानी असले तरी श्रोतापन्न पद प्राप्त केलेले उपासक किंवा दुसरे लोक त्यांना आदराने प्रणाम करतात व उठून उभे राहून त्यांचे स्वागत करतात. ते 20 गुण आणि 2 बाहेरील लक्षणे कोणती आहेत ती आता ऐका, नीट ऐका. पहिलं आहे, महाराज, ते अरण्य, वृक्ष व एकांत अशा 3 श्रेष्ठ ठिकाणी वास्तव्य करीत असतात. 2, ते सर्वच चांगल्या गोष्टीत अग्रेसर असतात. 3, ते आपले अधिष्ठान नियमानुसार ठेवीत असतात. है की नाही? वेळेवर, नियमित. 4चा टायमिंग दिला की लोक 5ला येतात, 5चा दिला की 6ला येतात, 6चा दिला की 7ला येतात, 7चा दिला की 8, 9, 10लाच येतात. है की नाही? तर भिक्षूंचं काम तसं नसतं, है की नाही? ते नियमाला धरूनच त्या पद्धतीनं वागतात. ते सदाचारी असतात. 4थं गुण. 5वा आणि 6वा, ते शांत आणि संयमाने विहार करतात. परम संयमी असतात, क्षमाशील असतात, उत्तम कार्यात राहतात, सदैव उत्तम कार्य बाळगतात, विवेकशील असतात, पापाची लाज म्हणजे भीती बाळगतात, सदैव तत्पर राहतात, धम्माचे ज्ञान मिळवण्यासाठी सदैव तत्पर राहतात, शिलाचे पालन करण्यात तत्पर राहतात, तृष्णेचा विजय मिळवणारे आणि ते शिक्षापदाचा अभ्यास पूर्ण करतात. हेच त्यांचे विशेष 20 गुण आहे. तसेच बाह्य 2 लक्षणं आहेत. पहिलं, काषाय वस्त्र धारण करणारे असतात व दुसरं, डोक्याचे मुंडन करणारे असतात. ही त्यांची 2
बाह्य लक्षणं आणि 20 गुण आहेत की ज्यामुळे एखादा ग्रहस्थ जरी श्रोतापन्न असला तरीही त्याने त्या भिक्षूचं काय केलं पाहिजे? अभिवादन केलं पाहिजे, त्याच्या आदरार्थ उठून उभं राहिलं पाहिजे. जर भिक्खू आले सहज बाहेरून, तो उपासकाने उठून उभं राहिलं पाहिजे. काही काही ठिकाणी मी पाहतो भिक्खू गेले की लोक खुर्च्यावर बसून राहतात. या 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 काय चाललंय, बरं आहे का, बरं आहे? म्हणजे एक प्रकारचा ते नियमामध्ये बसत नाही की नाही, म्हणून ह्या गोष्टी केल्या पाहिजे. पुढे भंतेजी म्हणतात, महाराज भिक्षू लोक वर सांगितलेल्या गुणांवर आरूढ होऊन धम्माचे पालन करतात व त्या योगे अर्हत पद सुद्धा लाभ करून घेतात. म्हणूनच श्रोतापन्न पद प्राप्त केलेला गृहस्थ उपासक एखाद्या अज्ञानी भिक्षूस प्रणाम करतात आणि त्याचे उठून उभे राहून स्वागत करतात. आश्रव क्षीण पावल्यामुळे त्यांनी भिक्षू जीवनाचा अंगीकार केला आहे असे पवित्र जीवन करण्याप्रत अजून माझी अवस्था नाही असा विचार करूनच श्रोतापन्न पद प्राप्त केलेला ग्रस्त उपासक कोणत्याही भिक्षूंना प्रणाम करून आणि त्यांच्या सन्मानार्थ उठून उभे राहून स्वागत करतात. कोणती गोष्ट इथे एक नीट लक्षपूर्वक आहे का? आश्रव क्षीण पावल्यामुळे कोणत्याही भिक्षूंना ते प्रणाम करतात. आश्रव क्षीण पावल्यामुळे त्यांनी भिक्षू जीवनाचा अंगीकार केलाय. कोणी? जो भिक्षू आहे तो. श्रोतापन्न व्यक्ती काय विचार करतो? आश्रव क्षीण पावल्यामुळे त्यांनी भिक्षू जीवनाचा स्वीकार केलेला आहे असे पवित्र जीवन करण्याप्रत माझी अजून अवस्था नाही असा विचार करून श्रोतापन्न पद प्राप्त व्यक्ती एखाद्या अज्ञानी भिक्षूला किंवा श्रामणेराला अभिवादन करतो आणि त्याच्या सन्मानार्थ उठून उभं राहून त्याचं स्वागत करतो. त्यांनी भिक्खू जीवनाचा अंगीकार करून श्रेष्ठ आणि सज्जन लोकांच्या समूहात स्थान मिळवले आहे. परंतु मला मात्र अजून तेथे स्थान लाभलेले नाही. त्यांना पातिमोक्षाचा उपदेश ऐकण्या इतपत योग्यता प्राप्त झालेली आहे. पातिमोक्ष नियम ऐकला असेल. जर अमावास्या असेल, पौर्णिमा असेल तर भिक्खू पातिमोक्ष करतात एकत्र येऊन, आहे की नाही, संख्या जशी असेल तशी. तर ते ऐकण्यासाठी उपासकाला सांगा लागतं, उपासक तुम्ही काही अंतर लांब जा. त्यांना ते ऐकता येत नाही कारण की त्यांची ती योग्यता नसते, ती अवस्था नसते की त्यांनी ते पातिमोक्ष सवर्षीला ऐकावा. म्हणून उपासकांना लांब पाठवण्यात येते, आहे की नाही. आणि तो श्रोतापन्न व्यक्ती असा विचार करतो की त्यांना पातिमोक्षाचा उपदेश करण्या इतपत योग्यता प्राप्त झाली आहे. परंतु माझी ती अवस्था नाही. ते इतरांना प्रवचित व उपसंपन्न करून बुद्ध शासनाची वृद्धी करू शकतात, परंतु माझी अजून ती योग्यता नाही. एखादा भिक्षू दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला प्रवचित करू शकतो, चिवर देऊ शकतो, ग्रहस्थ देऊ शकतो का? नाही देऊ शकत, आहे की नाही. त्यामुळेच पुढे म्हटलेलं आहे, ज्यांचे मी पालन करू शकत नाही अशा पुष्कळ पवित्र शिक्षापदांचे ते पालन करतात. त्यांनी भगवान बुद्धांनाच आपला एकमात्र आधार म्हणजे गुरु मानून भिक्खू जीवनाचा अंगीकार केला आहे. एकमात्र आधार कोणाला मानलेले? फक्त केवळ भगवान. विहारात गेल्यावर भगवान बुद्धांना, घरी गेल्यावर खंडोबाला, वणीला गेल्यावर त्या वणीच्या देवीला, शिर्डीला गेल्यावर साईबाबाला, असं भिक्खू लोक करत नाही, नाही की. केवळ आणि केवळ त्यांनी भगवान बुद्धांनाच आधार मानलेला आहे, गुरु मानलेला आहे. म्हणून पुढे ते म्हणतात की त्यांच्या काखेत मोठमोठे अंजन, ते आपल्या डोळ्यात अंजन लावित नाही, दुसरा कोणताही साज शृंगार करीत नाही, तर सदाचाराचा सुगंध हेच एकमात्र त्यांचे शृंगाराचे साधन आहे. परंतु मी मात्र अनेक प्रकारच्या प्रसाधनाने साज शृंगार करीत आहे. महाराज, याशिवाय जे 20 सर्वोच्च गुण आणि 2 बाहेरील लक्षणे हे सर्वथा भिक्खू लोकातच पाहावयास मिळतात, तसेच भिक्षू लोक दुसऱ्याही अनेक शिक्षापदांचे निष्ठेने पालन करतात, परंतु अजूनपर्यंत माझा त्या शिक्षापदांशी काहीच संबंध आलेला नाही असा विचार करूनच श्रोतापन्न पदाचा लाभ केलेला ग्रस्त उपासक कोणत्याही भिक्खूंना प्रणाम करतात आणि त्यांच्या आदरासाठी उठून उभे राहून स्वागत करतात. आणि असे करणे आवश्यकही आहे. महाराज, राजकुमार पुरोहिताजवळ क्षत्रियांना आवश्यक त्या सर्व विद्यांचे शिक्षण घेतो. त्यानंतर तो तरुण झाल्यावर योग्य वेळी राजसिंहासनावर बसतो.
त्याला राजपदाचा लाभ होतो, तरी पण तो आपल्या आचार्यांना प्रणाम करतो, तो उठून उभा राहून त्यांच्या आदराने स्वागत करतो. कारण त्यास असे वाटते की हे माझे गुरु आहेत, यांनी दिलेल्या शिकवणुकीमुळेच मला ही योग्यता प्राप्त झाली आहे. महाराज, याचप्रमाणे भिक्खू लोक अशाच शिकवण देण्याच्या महान पिढीतील आहेत. अशा विचार करून श्रोतापन्न पदाचा लाभ केलेला ग्रस्त उपासक कोणत्याही भिक्षूंना प्रणाम करतात आणि आपल्या आसनावरून उठून उभे राहून त्यांचे स्वागतच करतात. महाराज, एवढ्यावरूनच आपण समजून घ्यावयास पाहिजे की भिक्षूचा दर्जा किती महान आहे. महाराज, समजा एखाद्या श्रोतापन्न ग्रहस्थाला अर्हत पदाचा लाभ झालाच तर त्यावेळी त्याला 2च गती प्राप्त होऊ शकतात, तिसरी गती नाही. तिसरी गती लाभणे संभवच नाही. अर्हत झालेल्या उपासकाला फक्त 2च गती. जो उपासक अर्हत झाला त्याला काय, फक्त 2च गती. कोणती कोणती? एक तर तात्काळ त्याच दिवशी त्याचे महापरिनिर्वाण होईल, किंवा दुसरे भिक्षू जीवनाचा तरी अंगीकार करेल. पण ही स्थिती भिक्षूंची नाही, कारण भिक्खू भाव अत्यंत अचल, उत्तम व श्रेष्ठ असतो. का बरं एखादा अर्हत झालेला ग्रहस्थ ग्रहस्थ म्हणूनच अर्हत राहू शकत नाही? कारण की त्याचे ते ग्रहस्थी कपडे किंवा त्याचं तर ग्रहस्थी त्याला काय म्हणतात आमच्या अकल्प, त्याचं ते ग्रहस्थी जीवन त्या अर्हताच्या पुण्य धर्मांना हे करू शकत, ते आधार देऊ शकत नाही. आपण म्हणतो ना की एखादी बिल्डिंग बांधायला भक्कम फाउंडेशन पाहिजे की ज्यामुळे ते 3 तळ्याच्या मजलीचं वजन सहन करू शकेल. तर ग्रहस्थ जीवन अहंतांच्या महान पुण्य धर्माला थांबवू शकत नाही, म्हणजे त्याचं ओझ हे करू शकत नाही, त्याला काय म्हणतो, पेलू शकत नाही. उत्तम पुण्य धर्मांचं वजन ग्रहस्थ जीवन पेलू शकत नाही. म्हणून अर्हत झालेल्या गृहस्थाच्या 2च गती. एक तर तो तात्काळ महापरिनिर्वाणास प्राप्त होणार, किंवा भिक्खू जीवनाचा तरी अंगीकार करणार. या 2च गोष्टी, तिसरी गती त्याची संभवच नाही. राजा म्हणतो, भंते नागसेन, ही गोष्ट मला आता समजली. आपल्या सारख्या बुद्धिमान व्यक्तीकडून असा प्रश्न चांगल्या प्रकारे स्पष्ट केला जाऊ शकतो. आपणास वगळता दुसरा कोणीही याप्रमाणे समजावून सांगू शकत नाही. भंते, आपण सांगता त्या गोष्टीचा मी स्वीकार करतो, असं म्हणून राजा या गोष्टीचं करतो, संबोधन करतो आणि स्वीकार करतो. खरंच सुंदर भाग होता हा. योगी कथा सुरू झालेली आहे. योगी कथा फार सुंदर आहे. पुढे पुढे तर बऱ्याचशा विशेष म्हणजे उदाहरणं आहेत एखाद्या विशिष्ट वस्तूचं, जसं की एखादे नांगर आहे, ऊस आहे, किंवा वस्त्र आहे, किंवा वृक्ष आहे. असे वेगवेगळे उदाहरण घेऊन धम्माच्या बाबी समजावून सांगितलेल्या आहेत. निश्चितच पुढचा भाग तुम्हाला आवडेल. या ठिकाणी घडलेला हा वाचन केलेला, समजून घेतलेला हा भाग या ठिकाणी आपण थांबूया.